नमस्कार. विज्ञानयात्री आयझॅक ऑसिमॉव यांचे जीवनचरित्र या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. 2 जानेवारी हा दिवस म्हणजे विज्ञानयात्री आयझॅक ऑसिमॉव यांचा जन्मदिन. विज्ञानयात्री आयझॅक ऑसिमॉव यांचा जन्मदिन 2 जानेवारी हा जागतिक विज्ञान कथा दिन, वर्ल्ड सायन्स फिक्शन डे, वर्ल्ड सायफाय डे या शीर्षकांतर्गत साजरा केला जातो. विज्ञानयात्री आयझॅक ऑसिमॉव हे इंग्लंड देशाचे विज्ञान कथा लेखक आणि वॉस्टर विद्यापीठात जैवरसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. त्यांनी विज्ञान कथा संदर्भात सुमारे 500 खंड लिहिले आणि संपादित केले. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध फाउंडेशन आणि रोबोट मालिका आहे. विज्ञान कथा हा एक वैशिष्ट्यपूर्ण वाङ्मय प्रकार आहे. हा ललित कथेच्याच निकषाला अनुसरून गुंफला जातो. विद्यमान विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्यकाळात प्रक्षेप करून भविष्यकाळातील माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो, त्या काळातील समाज कसा असेल, मानवी परस्पर संबंध कसे असतील याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे विज्ञान कथा. आजच्या भाषेत सायन्स फिक्शन किंवा सायफाय हे लेखनासह दृकश्राव्य कलाकृतीमध्येही जगभर गाजलेला आकृतिबंध आहे. इंग्रजी भाषेत त्यावर विपुल लेखन झाले आहे आणि त्या लेखनातील वेचक आणि वेधक कथा चित्रपटातून आणखी व्यापक समूहापर्यंत पोहोचल्या आहेत. मराठी साहित्यातील अनेक लोकप्रिय विज्ञान कथांमध्येही परदेशी वळणाचे संदर्भ येतात आणि काही वेळा संपूर्ण कथाच परदेशी साहित्यातून जशीच्या तशी आल्याचे सापडते. मराठी विज्ञान साहित्याचे वाचन करणाऱ्यांचा असा समज होऊ शकतो की हे साहित्य बऱ्याच अंशी इंग्रजी साहित्यावर अवलंबून असावे. वाचन वाढत जाते तसा हा समज मोडीत निघत जातो. अस्सल प्रतिभासंपन्न सायफाय साहित्याची निर्मिती करण्यात मराठी लेखक किंवा कवी मागे राहिले नाहीत. हा साक्षात्कार होण्यासाठी उत्तमोत्तम विज्ञान साहित्य वाचनाची आवश्यकता आहे. शोधयात्रा ही एक विज्ञान काल्पनिका किंवा सायन्स फिक्शन आहे. एका अंतराळयानातील अवकाशवीरांनी परिस्थितीची विविध पातळीवरून दिलेल्या धुंजीची ही एक कथा आहे. क्वेस्ट नावाचे ते अवकाशयान मंगळावर जाण्यासाठी पृथ्वीवरून निघाले. यानात 4 अंतराळ यात्री असून त्यापैकी चंद्रशेखर हे भारतीय चंद्र संशोधक होते. जवळपास 3 महिने यानाचा प्रवास सुरळीत झाला, पण पुढे मात्र जे काही घडले सारेच अनपेक्षित आणि अकल्पित. त्यामुळे नंतर अंतराळ यात्रींना कल्पनातीत अनुभवांना सामोरे जावे लागले. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. हे प्रश्न केवळ अवकाश प्रवास तंत्रज्ञानाच्या विश्वसनीयतेबद्दल नव्हते, तर एकंदरच मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्शून जाणारे प्रश्न होते. त्या अकल्पित प्रश्न अनुभवासोबत मानवी जीवन अस्तित्वासंदर्भात मूलभूत प्रश्नांचा वेध घेणारी ही कादंबरी आहे. विज्ञान हे ज्याच्या आशयाचे अविभाज्य अधिष्ठान आहे अशा साहित्य कृतीचा समावेश सायन्स फिक्शन किंवा सायफाय या इंग्रजी संज्ञेने निर्दिष्टित केल्या जाणाऱ्या साहित्यात होतो. सायन्स फिक्शन या संज्ञेचा मराठी पर्याय म्हणून विज्ञान कथा ही संज्ञा रूढ झालेली आहे. या संज्ञेत कथा हा शब्द असला तरी ही संज्ञा केवळ कथा या साहित्यापुरती मर्यादित नसून तिच्या कथेप्रमाणेच कादंबरी, नाटक, अन्य ललित साहित्य प्रकारातील कृतीही अंतर्भूत आहेत. मात्र विज्ञान कथा म्हणून झालेले लेखन पाहिले तर त्यात मुख्यत्वे कथा कादंबऱ्यात आढळतात. विज्ञानाला अधिष्ठानी ठेवून जाणीवपूर्वक विज्ञान कथा लिहिली जाऊ लागली ती 20व्या शतकाच्या 3ऱ्या दशकात. व्यंकटेश माडगूळकरांचा सत्तांतर किंवा दादा धर्माधिकाऱ्यांचा सुंदरबनातील वाघांची सभा यासारखे मराठी साहित्यातील साहित्य संपदा सायन्स फिक्शनमध्ये समावेश करण्यात हरकत नाही. सत्तांतर ही व्यंकटेश माडगूळकरांची एक कादंबरी आहे. सत्तांतर म्हणजे यामध्ये आरंभापासून अखेरपर्यंत वानरांच्या टोळ्यांचे सूक्ष्म आणि मार्मिक चित्रण आहे. प्रत्येक टोळीचे जंगलातील क्षेत्र, टोळ्यांची परस्परांच्या हद्दीत चालणारी घुसखोरी, नरानरातले माद्यातले संघर्ष, सर्व वानरांची जंगलातील हिंस्र प्राण्यापासून आणि शिकाऱ्यापासून स्वतःच्या टोळीचा बचाव करण्याची धडपड, टोळीने नायकत्व आणि टोळीतील माद्या मिळवण्यासाठी वानरांना कराव्या लागणाऱ्या हाणामाऱ्या याचे विलक्षण परिणामकारक दर्शन या छोट्याशा कादंबरीत आहे.
सत्तांतर म्हणजे टोळीचं एक नायक जाऊन तेथे दुसरा नायक येणे. हे कसे घडते हे ह्या कादंबरीचे कथानायक होय. तथापि वानरांच्या या कथेतून मानवी जगातील वृत्ती प्रवृत्तीचाही प्रतिकात्मक पातळीवर प्रत्यय येत राहतो. काळाप्रमाणे संघर्षही सतत वाहतच असतो. जेव्हा एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परक कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो. संघर्ष पेटला की शस्त्रास्त्र वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्र माहीतच नसतात ते सुळे नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो. या कादंबरीतील काही वाक्ये फार अर्थपूर्ण आहेत. दादा धर्माधिकारी आपल्या व्याख्यानात अनेक लोककथांचा चपलस्थपणे वापर करत. सुंदरबनातील वाघांची सभा ही अशीच त्यांनी सांगितलेली एक मार्मिक लोककथा आहे. सर्कशीतून परतलेला वाघ सुंदरबनातील सभेत म्हणतो, मित्रांनो, एक दिवस माझ्या पिंजऱ्याजवळ पैशाचं पाकिट पडलेलं मला दिसलं. मी ते उचललं, उघडलं तर आत एक सुंदर गोल चकचकीत वस्तू मी पाहिली. वाटलं पैसा पैसा म्हणतात ती हीच वस्तू असावी. पुढे तो म्हणाला, मग ती वस्तू मी जिभेवर ठेवली. पण कसं काय कसं काय, काही चव नाही, ना गोड ना तिखट ना तुरट ना आंबट. थोडा वेळ चवळूनही पाहिलं पण तरीही काही नाही. मग वाटलं चावून खावं, चावून खाण्याची वस्तू असावी. पण ती चावता येईना किंवा चावली जाईना. दात पडायची वेळ आली पण काही नाही, ना चव ना डव. मग विचार केला की ही वस्तू पौष्टिक गोळी असावी म्हणून मी ती गिळून टाकली. मित्रांनो, काय सांगू, ती वस्तू पोटात गेली आणि तेव्हापासून जे पोटात दुखू लागलं ते आत्तापर्यंत. एकदम पोटात कळ यावी तसा त्याने चेहरा वाकडा केला. पुढच्या एका पायानं पोट दाबलं. सर्व वाघ व्याकुळ नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. तेव्हा बृहद गुल्लाचार्य म्हणाला, मित्रांनो, मध्येच असे एक कळ येते. वाघासारख्या जबरदस्त पचनशक्ती असलेल्या प्राण्यांची दशा, मग माणसाची काय अवस्था होत असेल देव जाणे. मित्रांनो, यावरून तुमच्या ध्यानी येईल की माणूस हा वाटतो तितका शहाणा प्राणी नाही. काय खावं काय नाही हे सुद्धा त्याला कळत नाही. तेव्हा मित्रांनो, माझी विनंती आहे की माणसाची आपण कीव करावी आणि त्याच्या सांस्कृतिक वैचारिक विकासासाठी आपण काहीतरी योजना आखावी. आयझॅक ऑसिमॉव यांचा जन्म दिनांक 2 जानेवारी 1920 रोजी रशियातील एका ज्यू कुटुंबात झाला. आयझॅक ऑसिमॉव हे 3 वर्ष वयाचे असताना त्यांचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले. वयाच्या 5व्या वर्षी आयझॅकने शिकण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी इंग्लिश आणि इतर परकीय भाषांवर प्रभुत्व मिळवले. लहान वयातच आयझॅक यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण झाली. या विषयाची पुस्तके मिळवून तो वडिलांच्या परवानगीने वाचित असत. वयाच्या 11व्या वर्षी आयझॅकने लिखाण सुरू केले, तर वयाच्या 19व्या वर्षापर्यंत त्याचे लिखाण मासिकामध्ये छापून येण्यास सुरुवात झाली. त्यांचे शालेय शिक्षण न्यूयॉर्क पब्लिक स्कूलमध्ये झाले. सन 1939 मध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण कोलंबिया विद्यापीठातून पूर्ण केले. ऑसिमॉव हे जीवरसायनशास्त्र आणि भौतिक रसायन या 2 विषयात PhD संपादन केले होते. तर 14 विविध विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली होती. ऑसिमॉव यांनी सन 1939 मध्ये विज्ञान कथा मासिकामध्ये कथांचे योगदान देण्यास सुरुवात केली. त्याने आपली पहिली कथा मॅरून ऑफ वेस्टा अमेझिंग स्टोरीजला विकली. आउटस्टँडिंग सायन्स फिक्शन याचे संपादक जॉन वूड कॅम्पल ज्युनियर यांच्याशी सर्वात जवळून संबंध होते. जॉन वूड कॅम्पेल ज्युनियर हे ऑसिमॉव यांचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. सन 1942 मध्ये नाईटफॉल या बहुतारा प्रणाली सदर्शक म्हणून काम पाहिले. सन 1942 मध्ये नाईटफॉल या बहुतारा प्रणाली संदर्भ याला ऑसिमॉव यांनी विज्ञान कथा प्रवाह यामध्ये आणले. नाईटफॉल या बहुतारा प्रणालीतील एका ग्रहाला दर 40 वर्षांनी फक्त एक रात्री
आधाराचा अनुभव येतो. ऑसिमॉव यांच्या नाईटफॉल कथेला सर्वोत्कृष्ट लघुकथा म्हणून ओळखले जाते. ऑसिमॉवची कारकीर्द अनेक कालखंडात विभागली जाऊ शकते. विज्ञान कथेच्या सर्वस्व वर्चस्व असलेली त्यांची सुरुवातीची कारकीर्द सन 1939 मध्ये लघुकथा आणि सन 1950 मध्ये कादंबऱ्यांनी सुरू झाली. हे सन 1958 पर्यंत चालले, परंतु सर्व काही द नेकेड सन च्या प्रकाशनानंतर संपले. बायोकेमिस्ट्री अँड ह्युमन मेटाबॉलिझम या महाविद्यालयीन स्तरावरील पाठ्यपुस्तकाचे सहलेखक म्हणून त्यांनी नॉन फिक्शन प्रकाशित करण्यास सुरुवात केली. सन 1957 मध्ये USSRने प्रथम मानवनिर्मित उपग्रह स्पुटनिक 1 च्या संक्षिप्त परिभ्रमणानंतर त्यांनी अधिक गैर काल्पनिक कथा, विशेषतः लोकप्रिय विज्ञान पुस्तके आणि कमी विज्ञान कथा लिहिल्या. पुढच्या चतुर्थांश शतकात त्यांनी फक्त 4 विज्ञान कथा कादंबऱ्या आणि 120 नॉन फिक्शन पुस्तके लिहिली. सन 1982 मध्ये ऑसिमॉवच्या विज्ञान कारकिर्दीचा दुसरा भाग फाउंडेशनच्या एज प्रकाशनाने सुरू झाला. तेव्हापासून त्याच्या मृत्यूपर्यंत ऑसिमॉवने त्याच्या सध्याच्या कादंबऱ्याचे आणखी अनेक सिक्वेल आणि प्रिक्वेल प्रकाशित केले. त्यांना मूळतः अपेक्षित नसलेल्या पद्धतीने एकत्र बांधून एक एकीकृत मालिका बनवली. या एकीकरणात अनेक विसंगती आहेत. विशेषतः त्यांच्या आधीच्या कथांमध्ये डबले आणि हॉटन मिफ्लिन यांनी सन 1969 पर्यंत त्यांचे सुमारे 60% काम प्रकाशित केले. ऑसिमॉव म्हणाले की दोघेही वडिलांच्या प्रतिमेचे प्रतिनिधित्व करतात. ऑसिमॉवला विश्वास होता की त्याचे सर्वात चिरस्थायी योगदान हे त्याचे रोबोटिक्सची नियम आणि फाउंडेशन मालिका आहे. ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीने इंग्रजी भाषेत रोबोटिक्स पॉझिट्रॉनिक म्हणजे संपूर्ण काल्पनिक तंत्रज्ञान, डिक्शनरीने इंग्रजी भाषेत रोबोटिक्स पॉझिट्रॉन संपूर्ण काल्पनिक तंत्रज्ञान आणि सायको हिस्ट्री जे ऐतिहासिक प्रेरणांच्या वेगळ्या अभ्यासासाठी देखील वापरले जाते. या शब्दाची ओळख करून देण्याचे श्रेय त्याच्या विज्ञान कथांना देते. ऑसिमॉवने रोबोटिक्स हा शब्द मूळ शब्द असू शकतो असा संशय न घेता तयार केला. त्यावेळी त्याचा असा विश्वास होता की हे यांत्रिकी आणि हायड्रॉलिक आणि यासारख्या शब्दाचे नैसर्गिक अॅनालॉग आहेत. त्याच्या सायको हिस्ट्री या शब्दाचा विपरीत रोबोटिक्स हा शब्द ऑसिमॉवच्या मूळ व्याख्येसह मुख्य प्रवाहातील तांत्रिक वापरात चालू आहे. स्टार ट्रेक द नेक्स्ट जनरेशन मध्ये पॉझिट्रॉनिक ब्रेन स्टार असलेले अँड्रॉइड आणि पहिल्या सीझन मधील भाग डाटा लोर मध्ये पॉझिट्रॉनिक मेंदूला ऑसिमॉवचे स्वप्न असे म्हणतात. ऑसिमॉव त्याच्या लेखनात इतका विपुल आणि वैविध्यपूर्ण होता की त्याची पुस्तके श्रेणी 100 तत्वज्ञान आणि मानसशास्त्र वगळता द्विदशांश वर्गीकरणांच्या सर्व प्रमुख श्रेणीमध्ये पसरतात. तथापि त्यांनी मानसशास्त्राविषयी अनेक निबंध लिहिले आणि द ह्युमॅनिस्ट वे आणि इन परस्यूट ऑफ ट्रूथ या पुस्तकासाठी अग्रलेख लिहिल्या, ज्यांना 100च्या दशकात वर्गीकृत केले गेले, परंतु त्याच्यापैकी एकही नाही. स्वतःच्या पुस्तकाचे वर्गीकरण त्या वर्गात होते. युनेस्कोचा इंडेक्स ट्रान्सलेशनम डेटाबेसनुसार ऑसिमॉव हे जगातले 24व्या सर्वाधिक भाषांतरित लेखक आहेत. अनेक मान्यवर संस्थांनी त्यांचा वेळोवेळी पुरस्कार देऊन सत्कार केला होता. नुकतेच म्हणजे सन 2009 साली ऑसिमॉव यांच्या सन्मानार्थ मंगळ ग्रहावर एका विवराला त्यांचे नाव देण्यात आले आहे. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या ऑसिमॉव हे एक जगप्रसिद्ध अमेरिकन विज्ञान कथा लेखक आणि बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक होते. त्यांनी 500हून अधिक पुस्तके लिहिली आणि विज्ञान कथा तसे लोकप्रिय विज्ञानावर आधारित अनेक लेखनासाठी ते ओळखले जातात. त्यांची फाउंडेशन मालिका, रोबोट कथा आणि 3 लॉज ऑफ रोबोटिक्स यासारख्या संकल्पना खूप लोकप्रिय आहेत. त्यांची मराठीची अनेक पुस्तके सुजाता गोडबोले यांनी अनुवादित केली आहेत, जसे की शोधांच्या कथा. आयझॅक ऑसिमॉव यांचा जन्म 2 जानेवारी हा जागतिक विज्ञान कथा दिन म्हणजे वर्ल्ड सायन्स फिक्शन डे किंवा वर्ल्ड सायफाय डे या शीर्षकांतर्गत साजरा केला जातो. दिनांक 6 एप्रिल 1992 रोजी हृदयविकार आणि मूत्रपिंडातील दोषामुळे आयझॅक ऑसिमॉव यांचे निधन झाले. विज्ञानयात्री आयझॅक ऑसिमॉव यांच्या
पुण्यस्मृतीस अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्स मध्ये लिहा. विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा. नवन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.